पेपरफुटी प्रकरणी आता सीबीआयनं मोर्चा पालकांकडे वळवलाय। पेपर विकत घेणारे पालक आता सीबीआयच्या रडारवर आहेत। पेपरफुटीचं कनेक्शन आता थेट नांदेडपर्यंत येऊन ठेपलंय। पेपर फोडणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत, पण आता लाखो रुपये देऊन पेपर खरेदी करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे। नांदेडमधील विद्युतनगर भागात राहणाऱ्या कदम कुटुंबाची या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे। सीबीआयनं कदम कुटुंबाला समन्स बजावलंय। मंगळवारी पुणे इथल्या सीबीआय समोर हजर राहण्याचे आदेश कदम कुटुंबाला देण्यात आलेत। कदम पती पत्नी आणि विद्यार्थिनीला कार्यालयात चौकशीसाठी बोलावलेलं आहे। 5 लाखात पेपर विकत घेतल्याचा आरोप कदम कुटुंबावर आहे। शनिवारी सीबीआयच्या पथकानं विद्युतनगर भागात धडक कारवाई केली। मुलीसाठी 5 लाख रुपयांच्या नीटचा पेपर विकत घेतल्याचा आरोप कदम कुटुंबावर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।